विश्वास तुमच्या माध्यमातून मी त्यांना देतो. तुम्ही तुमचा रोडमॅप खूप क्लिअरली सगळ्यांसमोर विशद केलात, पण असं होतं की हिंदुत्वाचे पोस्टर बॉय अशी तुमची नवीन ओळख बनली आहे, तर तुमच्या कामापेक्षा तुम्ही त्या हिंदू मुस्लिम वादामुळेच अधिक चर्चेत राहता असं तुम्हाला वाटतं का? वाद कसा असू शकतो मला कळत नाही. वादग्रस्त का असू? हिंदूंच्या राष्ट्रामध्ये अगर हिंदूंची नाही बाजू घ्यायची तर मग काय पाकिस्तानमध्ये जाऊन घ्यायची का? मी माझ्या हिंदू राष्ट्रामध्ये राहतोय, 90% ते हिंदू राहतात आणि हिंदू राष्ट्रामध्ये राहून अगर कोण हिंदूंची बाजू घेत असतील, त्यांची बाजू मांडते, त्याचा वादग्रस्त काय होणार? की हिंदू मुसलमान कुठे होणार? जो न्याय तुम्ही अन्य धर्मियांना लावता, त्यांच्या सणासुदीला लावता, ईद मोहरमला लावता, तोच न्याय आमच्या दिवाळी, गणेश उत्सव आणि हनुमान जयंतीला लावा. एवढा सरळ सोपा विषय आहे. तेवढं अगर केलं तर तुम्हाला कुठे नितेश राणे बोंबलताना दिसणार नाही. तुमच्या मते नेमकी समस्या काय सध्याची? या मुद्द्यावरती तुम्ही खूप प्रखरपणे तुमची भूमिका मांडता, हिंदू मुस्लिम मुद्द्यावरती. नेमकी समस्या काय जाणवते? एक सरळ सोपं तुम्ही समजून घ्या. उदाहरण लव जिहादचा तुम्ही उल्लेख केला. आता लव जिहाद म्हणजे काय? उदाहरण कोणी कोणावर प्रेम करावं ह्याच्यावर कोणाला आक्षेप असण्याचं कारणच नाही. पण तुम्ही एखाद्या आमच्या हिंदू भगिनीला एक तर तुम्ही तुमचं नाव पहिलं खोटं सांगणार, तिला प्रेम प्रकरणामध्ये फसवणार, तिच्याशी लग्न करणार, तिला लग्न होईपर्यंत असं तिला तुम्ही परिस्थिती सांगणार की तुम्ही एक हिंदूच आहात, आणि लग्न झाल्यानंतर त्या विचारीला कळतं की अरे बाबा मी ज्याच्याशी लग्न केलं हिंदू म्हणून हा तर मुस्लिम समाजाचा निघाला. मग ते तेवढ्यापर्यंत थांबत नाही. मग तुम्ही पुढे जाऊन तिला सांगता की बाबा तू तुझं धर्म बदल. मग ती अगर जेव्हा ऐकत नाही मग तिला मारणं चालू होतं, तिला छळणं चालू होतं. मग तिला सगळं काय त्याची जी पूजा प्रार्थना जी करत होती ती आत्तापर्यंत सगळं तिला बंद करायला लावतात. आमचा सरळ एवढाच मुद्दा आहे. तुम्हाला अगर कुठल्या आमच्या हिंदू भगिनीवर प्रेम आहे ना, मुसलमान म्हणून तुम्ही राहा ना बरोबर, काही हरकत नाही त्याच्याबद्दल. असंख्य असे कुटुंबे आहेत तुम्ही ज्यांना ओळखत असाल जिथे नवरा मुसलमान आहे, मुलगी हिंदू आहे आणि एकत्र गुणगोविंदाने राहतायत ना. प्रॉब्लेम कुठे सुरू होतो? जिथे तुम्ही तिला खोटं बोलून तिचा धर्म बदलण्यासाठी जबरदस्ती कराल आणि ती जेव्हा ऐकत नाही तेव्हा तिला आयुष्य पण तिला गमवायला लागतं, कधी कधी तिला विकलं पण जातं. असेही पीडित कुटुंबाला आम्ही भेटलेलो आहे. आम्हाला काय स्वप्न येतं किंवा टीव्हीवर यायचं म्हणून काय आम्ही सगळीकडे जाऊन हिंदू सकल मोर्चे काढत नाही. आम्ही पीडितांना जाऊन भेटतो, त्यांची परिस्थिती समजतो आणि मग त्या विषयाला वाचा फोडण्यासाठी, त्या आमच्या हिंदू बहिणीला, त्या आमच्या हिंदू कुटुंबाला न्याय देण्यासाठी हे सगळे मोर्चे आणि आवाज उचलला जातो. म्हणून हे सरळ स्पष्ट आहे. अगर त्यांनी गजवाय हिंदच्या अंतर्गत आमच्या या हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवण्याचे मनसुबे अगर बंद केले, तुम्हाला अशा पद्धतीचे वाद दिसणारच नाही. याच्यावर सोल्युशन काय आहे? मग सोल्युशन म्हणजे त्यांनी ज्या राज्यात आपण ज्या देशामध्ये राहतो, हा देश माझा आहे, हा एक हिंदू राष्ट्र आहे, तिरंगा माझा झेंडा आहे, वंदे मातरम मी म्हणणार सगळ्यांच्या बरोबर. आणि आम्ही सगळ्यांचे सण जसे साजरे होतात, म्हणजे माझे जसं ईद आणि मोहरम साजरं होतो तसंच अन्य धर्मियांनी पण त्यांचे गणेश चतुर्थी आणि सगळे सण शांततेत आणि गुणगोविंदाने साजरे करावेत. ही भूमिका अगर आपण स्पष्ट सगळेजण घ्यायला लागलो ना तर इथे काहीच हरकत होणार नाही आणि कुठलेही मोर्चे पण निघणार नाही. दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाले, त्याच्यानंतर जिहादी स्लीपर सेलचा मुद्दा खूप नव्यानं पुन्हा एकदा चर्चेत आला. महाराष्ट्रात तो धोका तुम्हाला आता सध्याच्या घडीला दिल्ली स्फोटानंतर किती मोठा वाटतो? किती मोठा वाटतो जिहादी स्लीपर सेलचा? पण ह्यांना मी जसं गजवाय हिंद हा एक विषय तुम्ही लक्षात ठेवा. ह्यांचा अजेंडा ठरलेला आहे 2047ला त्यांना हा भारत देश एक इस्लामिक राष्ट्र करायचा आहे. आणि मग त्यासाठी हिंदूंची जनसंख्या कशी कमी करायची, मग कधी बॉम्बस्फोट घडवायचे, कधी लँड जिहाद करायचा, कधी लव जिहाद करायचा. विविध पद्धतीचे ह्यांचे जिहाद आहेत. हलाल जिहाद पण तुम्ही कधी ऐकलं असेल. विविध पद्धतीच्या जिहादनी ह्या देशाला एक इस्लामिक राष्ट्र बनवायचा. हे जे काय कार्यक्रम ह्यांचे आहेत ना, आता तुम्ही जे बॉम्बस्फोट घडवणारे लोक आहेत त्यांचे आडनाव बघावं, सगळे एकच धर्माचे कसे असू शकतात? म्हणजे ह्यांना ह्या देशामध्ये राहून आमच्या देशाचा रंग बदलायचा आहे. ह्यामुळे आम्ही सगळे ह्यांच्या विरोधात आहोत. सातत्यानं विरोधक तुमच्या बाबतीत चर्चेत आणतात की तुम्ही आक्रमक भूमिका घेताय, पण तुमचं मूल्यमापन हे तुमच्या कामावरनं होणार आहे, तुमच्या खात्यातल्या परफॉर्मन्सवरनं होणार आहे, ना की धर्मकारणावरनं होणार आहे. 100 दिवसामध्ये माझं खातं पहिल्या 5 मध्ये होतं.
आम्ही कशातही कमी नाही आहोत, मल्टी टॅलेंटेड आहोत आम्ही, ही चिंता करू नका. असं आहे, आम्ही खात्याला पण तेवढंच न्याय देतो, खात्याला पण तेवढंच न्याय देतो आणि आमच्या धर्माला. मी आज मंत्री आहे, उद्या नाही आहे.